थँक्यू सो मच विशाल पाटील सर. पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये खरं तर आता दोन्ही संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. ज्या अर्थाने मानेरे संघाने एक पराक्रमी विजय संपादित केला, कारण 46 धावसंख्येचं संरक्षण करत असताना आपण बघितलं तर भाल संघाला खरं तर त्या ठिकाणी थांबवलं. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला गेला तर 47 चेस करणारा संघ वाकळं नाही. त्याच्यामध्ये अविनाश भोईर अर्थातच मिस्टर विराटियन पाहायला मिळाला, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि आता दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधात टाकले गेलेले आहेत. जेव्हा दोन संघ एकामेकाच्या विरोधात ताकदीवर असतात ना, तेव्हा त्यांच्यामधली मॅच ही चुरशीची असते, ज्यामध्ये आपण या मॅचमध्ये सुद्धा बघणार आहोत की दोन्ही संघाची असलेली ॲबिलिटी, दोन्ही संघांमध्ये असलेली ताकद एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल वाघवण, तर दुसऱ्या बाजूला मानेरे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जय मसोबा मानेरे पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर काहीशे खेळाडू अनुपस्थित होते, परंतु नितेश मैदानाच्या आतमध्ये जसा गेला त्याच्याच धावसंख्येने या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये मानेरे संघ तुम्हाला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला अविनाशची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. जसं आपण विचार करतो की खरं तर कुस्तीमध्ये दोन मल्ल जेव्हा एकमेकाच्या समोर तेवढेच ताकदीचे असतात, त्यांच्यामध्ये कुस्ती चांगली रंगते. त्याच्यामध्ये क्रिकेटही असतं. जेव्हा दोन ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधात असतात तेव्हा प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळते. आणि त्याच्यातली ही मॅच मॅनेजमेंट कमिटीने याही गोष्टीचा विचार केला की 3 ओव्हरची मॅच नको, तर 4 ओव्हरच्या मॅचेस यापुढचे सगळं आपण खेळवणार आहोत. सलमीच जोडी मैदानाच्या आतमध्ये हरेश आणि त्याच्या जोडीला पाहायला मिळते विशाल. तर पहिल्या ओव्हरसाठी या ठिकाणी रेडी होतोय वाकणच्या बाजूने मानस. फील्ड डिपार्टमेंट सेट करण्यात आली आहे. मागे तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे शॉर्ट थर्डमॅनला मोतीराम भोईर, अनेक वर्ष क्रिकेटला त्याने दिली. ॲज अ यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख होती. तो शॉर्ट थर्डमॅनला सध्या तरी फिल्डिंग करतोय. मॅचला होती सुरुवात, मानस होते तयार. पहिलाच बॉल मागे चाललाय, जरूर बॅटच्या संपर्कामध्ये बॉल, परंतु फाईनलेगची जागा त्या ठिकाणी कव्हर केली. थर्डमॅनला होतो मोतीराम भोईर, परंतु फाईनलेगचा प्रवास त्याने पूर्ण केला आणि एक सिंगलने टीमचा अकाउंट या ठिकाणी ओपन होतोय. पहिल्या मॅचमध्ये 46 डिफेंड करणं, दुसऱ्या मॅचमध्ये खरं तर त्या स्ट्रॅटेजीने खरं तर प्रत्येक टीमला आवडतं की त्या स्ट्रॅटेजीने चालावं, परंतु आता सध्या तरी ते सिच्युएशन आहे. कारण प्रथमतः बॅटिंग करतो संघ मानेरे, परंतु संघ वेगळा आहे. त्याच्यामुळे आता फाईट बॅक देण्यासाठी एक वेगळं चॅलेंज त्यांच्या समोर आहे. मानसचा पहिला बॉल तिथून मिळाली सिंगल. आता लेफ्ट आर्म बॅट्समन सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवर. लक्षावरती बॉल टाकण्याचा जरूर धाडस केला होता मानसने, तिथून वळवण्याचा प्रयत्न, वळवलाही सुद्धा. ऑन साईडला क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळायचा होता, परंतु जी गती होती, जो टप्पा होता, तो टर्न होता, तो परफेक्टली मिळण्यात आला मानसला. आणि इथनं बीट करत असताना विशालला मानस. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आता ओव्हर केला होता, टप्पा पडला, आता उघडला विनर वेच्या हातामध्ये बॉल आणि डॉट बॉलची इथनं समाप्ती. मानस ही खरं तर बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. थोडासा स्टॉप तो घेतो, रिलीज खरं तर बॉल करत असताना थोडासा त्याला वेळ मिळतो आणि तेच तो टर्न प्राप्त करतो. अजून एक चांगला बॉल. आता मागे खरं तर खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं पुढे गेलं होतं, परंतु बॉलने चकवा दिला. टप्पा पडल्यानंतर आहे बॉल आउट कटर अविनाश भोईरच्या हातामध्ये आणि लागोपाठचा बघितला तर तिसरा डॉट बॉल या ठिकाणी टाकत असताना मानस. आता एकाच स्पिनर सोबत खरं तर स्पिनरचं चॅलेंज एक वेगळंच राहिलं, कारण विशाल जर पाहिलं गेलं तर गिरकीवरती खरं तर फिरकीवरती गिरकी भाल संघाला त्याने खरं तर हे घालण्यास भाग पाडलं. आणि आता सध्या तरी ते त्याच्या सोबत होते जे मानस करतोय. एक सिंगल, नेक्स्ट बॉल. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला, डीप मध्ये बॉल चाललाय. उद्देश जरूर त्या ठिकाणी सिंगलचाच प्रयत्न असेल, कारण उद्देश वेगाने पोहोचला बॉलवरती. स्ट्रगल खरं तर करतच होता, पण आता इथे आउटफील्डच्या माध्यमातून बॉल स्टॉप झाला, तिथे संधी प्राप्त झाली आणि एक सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना हे दोन्ही बॅटर. जर्मन क्रिकेट संघ नेपालीपाड आयोजित ही रबर बॉल स्पर्धा आजचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये भरपूर रेकॉर्ड खरं तर झालेले आहेत.
लास्ट बॉल बाकी आहे. या बॉलवरती 2 मिनिटं अंपायर्स सिंगल की डबल धावा 2 या ठिकाणी क्लिअर केलेला तो डिसिजन. धावा झाला 3. शेवटचा बॉल लास्ट बॉल सेम रिझल्ट. टप्पा पडल्यानंतर आउट कटर आणि इथनं ओव्हरची समाप्ती. अंपायर सांगत असताना की पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 3. ज्या पद्धतीने सिच्युएशन खरं तर विशालने भाल संघावरती केली होती, जसे तो बॉल टर्न करत होता ऑफस्टंपच्या लाईनवरती टाकून, आता ती सिच्युएशन त्याच्यावरती आली. आजच्या दिवसामध्ये आपण विचार करत होतो तो की भरपूर साऱ्या घडामोडी आजच्या या दिवसामध्ये घडल्या. पहिल्या मॅचमध्ये 83 धावसंख्येचं टार्गेट पाहिलं, ते टार्गेट मोडत दुसऱ्या मॅचमध्ये नेवालेपाडा संघाने 91 केलं. त्याच मॅचमध्ये करण ठाकूरची 50 तुम्ही बघितली, 82 धावसंख्येत आणि इंडिव्हिज्युअल बघितल्या, 86 धावसंख्येचा डिफेंड आणि 47 धावसंख्येचा खरं तर पाटला. या सगळ्या गोष्टी आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. परंतु या मॅचमध्ये सुरुवातीला रंग बदललाय तो संघ वाकळणने. दुसऱ्या ओव्हरमध्ये आला उदेश. पहिलाच बॉल चांगला हरेशसाठी मागे खेळण्याचा प्रयत्न जोर होता, परंतु या ठिकाणी एक सिंगल मिळेल जरूर. त्या सिंगलने टीमची टोटल आता 4 या आकड्यावरती. सुरुवातीला जो दबाव पडतो ना, तो दबाव खरं तर जो झुगाडण्याची क्षमता ठेवतो ना, तो खरं तर क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे जातो. हे दोन्ही खेळाडू खरं तर जबाबदारी उचलणारे आहेत, परंतु त्यांच्या समोर असे 2 बॉलर आलेत. सुरुवातीला आला मानस, आता आला उदेश, ज्याला भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. ॲज अ बॉलर लेफ्टन चांगली खरं तर तो बॉलिंग करत असतो आणि सध्या तरी तेच तो करतो. संपर्कात आलाय ऑन साईडला, जरूर कनेक्शन चांगलं होतं, परंतु ज्या ठिकाणी या क्रीडांगणाचा आउटफील्ड सगळ्यात खराब आहे, अर्थातच तिथे थोडंसं गवत आणि त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे. मग तिथे बॉल गेल्यानंतर साहजिकच किती वेगवान बॉल आला तरी तिथे स्टॉप होतो. तिथेच बॉल गेला. तिथून आपल्याला पाहायला मिळतं धावा 2 धावेने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 6. 6 ऑन बोर्ड. अजून विकेट गमावला नाही, परंतु धावा नाही आहेत. धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये मानेरेला. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला जरूर खेळतात, परंतु बॉल मागे चालला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 फील्डर बॉलकडे वळतात. बॉलला बॅकअप जरूर दिलाय, परंतु दोघांची धडक तुम्हाला पाहायला मिळाली आणि इथनं धाव मिळतात 2. जर प्लेअर जर गरज पाण्याची असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत इशारा पोहोचवा, कारण क्रिकेट असो, क्रिकेट खेळत असताना दुखापती, मग त्या दुखापतीनं इग्नोर करूनही चालत नाही. कधी कधी इग्नोर केलेली दुखापत खूप महागडी ठरते. येस, स्वतः प्लेअरने इशारा दिला की गरज नाहीये. स्वतःची काळजी घ्या. आयुष्य अजून खूप मोठं आहे. क्रिकेटमध्ये सगळंच करिअर आपण म्हणू शकतो असं नाहीये. क्रिकेट खेळा जरूर, परंतु स्वतःची तब्येतीची काळजी घ्या, स्वतःची निगाही राखा. बाबा 2 आला. 2 धाब्याने टीमची धावसंख्या 8. उद्देश पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉलचा वापर आता मिस्टामिंग आहे, परंतु डाऊन दी ग्राउंड फटका. 2 फिल्डर निकेश पाटील बॉल कडे आला, त्याला बॅकअप जो लाभलं गेलं, परंतु दरम्यान 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण करत असताना सध्या तरी एक मेंटॅलिटी सेट केली विशाल आणि हरेशने. त्यालाही माहिती की 2 सुरुवातीचे बॉलर मानस, नो डाऊट त्यांनी चांगली बॉलिंग केली, उद्देशी चांगला बॉलर आहे, म्हणून सध्या तरी डिफेंड करतात सिंगल डबलने. यॉर्कर बॉल हेलिकॉप्टर खोदून काढलाय. फिल्डर आहेत, परंतु त्याच्या हाताचा दूर हा बॉल चाललाय मिड विकेट बॉलच्या बाहेर. षटकार. कॅल्क्युलेटिंग सध्या क्रिकेट, कारण आपण चर्चा करत होतो या षटकाराच्या अगोदर, अर्थातच प्रिव्हियस बॉलवरती आपण दुहेरी बघितला तेव्हाच ती चर्चा केली होती की सध्या तरी डिफेंड करण्यास भाग, परंतु षटकाराला प्रत्युत्तर आला विशालकडून. ऑन साईडला बॅट वरती जरूर आला. एक सिंगल झालं. गंभीर सेकंडचा ट्राय या ठिकाणी सुरू आहे. बॉल कदाचित तिथे हरवलेला आहे, तो शोधण्यास अजूनही यश मिळालं नाही. दरम्यान बॅकअप जरूर तिघांचं होतं, परंतु नॉन स्ट्रायकरवरती कोणताही फिल्डर नव्हता. त्या कारणास्तव उदेशने स्वतःला आवरलं, सावरलं. दरम्यान आपण बघताय तर 4 या ठिकाणी धावा कम्प्लीट केल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 20. आता 10च्या सरासरीने, परंतु एक गोष्टीचा प्लस पॉईंट चांगला मिळाला की शेवटच्या 2 बॉलवरती जे 2 मोठे फटके आले त्याने इम्पॅक्ट पडला. इम्पॅक्ट असला तर पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव होता तो दबाव आता कुठेतरी बाहेर पडला आणि मानेरे टीमचा बॉलिंग युनिटचा विचार करता त्यांच्यासाठी 50+ पोहोचणं हे त्यांच्यासाठी लाभदायक राहील आणि तेवढी क्षमता
आता सध्या तरी विशालने आपल्या बॅटचा पेस ओपन करायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला हरीशी त्याला पाठबळ देतो. आतापर्यंत विशालचा विचार केला गेला तर तब्बल 4 दुहेरी, 1 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने तोही चांगला खेळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेला 17. आता सध्या तरी तुम्ही बघता तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय नवीन बॉलर निहाल. ऑन साइडला जर पूल केला बॉलला आणि टप्पा पडला, फिल्डरच्या हातामध्ये अॅक्युरेटली आला. हा फटका हरेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 2 धावा कमीट झाला. तिसरीचा ट्राय जोर सुरू करण्यात आला होता परंतु तो थांबवला. निहाल स्ट्रॅटेजी थोडीशी चेंज आहे कारण याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आधी आला होता लेट पाठवण्यात निहालला. आता निहालला लवकर पाठवण्यात आला. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित जो बॅटवरती आलेला सिंगल झाले कम्प्लीट. सेकंडचा ट्राय या ठिकाणी सुरू होता परंतु सिंगलने समाधान मानावं लागलं. आता कदाचित एखाद्या खरं तर विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये नितेश जाऊ शकतो कारण पहिल्या मॅच मध्ये नितेशच्याच कामगिरीमुळे खरं तर जय मसोबा मानेरे संघ तो सामना जिंकला, त्या धावा बनल्या. त्याच्यामुळे खरं तर आता एका गोष्टीवरून जायला लागेल की नितेश जेवढा लवकर मैदानात जाईल तेवढा जो दबाव सुरुवातीला पडलाय तो बाहेर निघू शकतो. धावा झालं 22 माफ करा 23 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती आलेली सिंगल, स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. शेवटच्या 2 बॉलवरती मोठे फटके मानाला विशाल आता स्ट्रायकिंग एंडवर. थोडासा थांबला. आता यॉर्कर बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला चालला, पुन्हा एकदा त्याच दिशेने जिथे 4 धावा मिळाल्या होत्या परंतु आता बॉल फिल्डरच्या आव्याकात परंतु काय फिल्डिंग झाली. अशा गोष्टी तुम्हाला क्विक खरं तर कराव्या लागतात. विदिन अ सेकंड क्रिकेटमध्ये काय घडतं ना हे तुम्ही कधी भागीती करू शकत नाही. आता जर कदाचित बॉल मिळाला नसता तर अजून काहीशे एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या पण तू कव्हर केलं त्या बॉलला. कमी गतीचा बॉल नेक्स्ट मध्ये ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल या ठिकाणी मागे चालला. तिथे शॉटिंग वरती फेकी आणि दुसऱ्या बाजूला सध्या तरी गफलत सुरू आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. वाईट जर +2 धावा या ठिकाणी पूर्ण गेलेल्या आहेत म्हणजे 3 धावा या ठिकाणी मिळतील. हे इनिंग मध्ये 2 मोठे फटके आलेले आहेत परंतु 2 वेळा खूप चांगले ट्राय केलेले आहेत. धावा सध्या तर तुम्हाला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. 3 बॉल या ओव्हर मधले खरं तर पूर्ण झालेले आहेत. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक. एखादा मोठा फटका अजून चांगला टोटल पर्यंत पोहोचवेल. ऑन साइडला चर्चा सुरू होती की एखादा मोठा फटका चांगला टोटल पर्यंत पोहोचेल आणि तोच फटका पुल केला आणि गुल केला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. पूर्ण ताकद जोडली होती, वेट केलं. क्रिकेटमध्ये थांबण्यालाही खूप महत्व आहे कारण विशालची स्ट्रॅटेजी जर बघितली तर मिडियम पेसर साठी खरं तर रेडी असतो. बॉल पर्यंत येण्यासाठी त्याला टप्पा खरं तर नजरेमध्ये हेरायचा असतो. तो टप्पा नजरेमध्ये हेरला गेला आणि ऑनसाइडला पुल करत असताना बॉलला बॉर्डरच्या बाहेर त्याने गोल केलं आणि या षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 33. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. आता निशाणी शोक उद्देशात त्या ठिकाणी पकडण्यात आली कॅच आणि संपल डाव विशालचा. परतील मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका पहिला. थोडस रिकरेक्शन करतोय आम्ही कारण 34 जागा झालेल्या आहेत. 34. नुकतीच सुरुवातीची पार्टनरशिप या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. ते यश मिळालं निहालला. सुरुवातीला मानसने ट्राय केलं त्या षटकामध्ये विकेट मिळवण्यासाठी परंतु मानसला विकेट मिळाली नाही पण त्याने 3च धावसंख्येचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये उद्देश आले. उद्देशने 17 धावसंख्येचा खरं तर षटक हाताळला आणि निहालच्या आतापर्यंत षटकामध्ये 1 षटकार आलेला परंतु महत्वाची विकेट आली. जो सेट बॅटर होता विशाल त्याला परतवण्यात यश मिळालं निहालला. आणि आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच नितेश इन ऍक्शन मध्ये. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल टर्न झाला, टप्पा पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये आणि इशारा देत असताना अंपायर्स की 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा 34. बॅटिंग करत असताना जय मसोबा मानेरू. अगदी निसर्गाच्या रम्य कुशीत खरखरी बसलेलं क्रीडांगण, हिस्टॉरिकल क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाची खरंतर ओळख राहिली आहे. आधी मलंगड विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा याच क्रीडांगणावरती खरंतर व्हायच्या, पण कालांतराने मलंगडाचं क्रिकेट थोडंसं बदललं गेलं. स्पर्धा खूप कमी या विभागामध्ये पाहायला मिळाल्या, परंतु या क्रीडांगणावरती क्रिकेट खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं खरंतर स्वप्न असतं. आणि निसर्गाच्या कुशीत बसलेले क्रीडांगण, त्यामध्ये चालू असलेली स्पर्धा आणि चालू असलेली ही मॅच. शेवटचं षटक, हवीचं षटक, टप्पा पडला, आउट कटर हा बॉल जरूर टाकण्यात आला होता. हरीश होते, आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग इन वरती, परंतु सोडून देतात फुल लेफ्ट केलं गेलं बॉलला. अविनाश भोईरचं हे षटक पहिलाच अवांतर बॉल त्याने टाकण्यात आला. टीमची धावसंख्या 35 ऑन बोर्ड. अविनाश भोईर चर्चेत राहणारा खेळाडू, या हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीज सुद्धा तो राहिला. यावेळेला कनेक्शन आहे, मागे चालला बॉल, एक सिंगलच घेतील. माहिती आहे की जेवढा आता सध्या तरी बॉल नितेशच्या खरं तर नितेशच्या खेळीमध्ये जेवढे बॉल येतील, जेवढे त्याच्या वाटेला येतील, तो ट्राय करेल मोठे फटके खेळण्याचा, कारण आता मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. त्याला माहिती आहे की सवर तगडी बॅटिंग लाईनअप आहे, त्याच्यामुळे 40 पेक्षा जास्त पर्यंत पोहोचावं लागेल. थोडासा थांबला, टप्पा पडला, बॉल खाली राहिला, उद्देश बॉल त्याला कव्हर केला आणि अंपायर्स दर्शवत असताना की इट्स व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल खरं तर टाकण्यात आला. टप्पा पडला, खाली बॉल जवळ राहिला, परंतु तो ऑफ स्टंपचा जास्त बाहेर, आणि दॅट्स वाय अंपायर सांगत असताना की इट्स व्हाईट बॉल. 37 धावा, अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. रिदम, रन आणि रिलीज ऑफ डिलिव्हरी या 3 क्रिया खरं तर ॲज अ बॉलर तुम्हाला कराव्याच लागतात. शॉर्ट बॉलचा वापर, आता या आउटकटर, टप्पा पडला, तोही बाहेर वळला. प्रत्येक बॉलर आपण जर पाहिलं तर हा 4था बॉलर आहे टीम वाकळच्या बाजूने, जो आउटकटर टाकण्यात खरं तर माहीर आहे. कारण सुरुवातीचं षटक मानस तोही चांगला आउटकटर टाकत होता, त्याच्यानंतर उद्देशाला नो डाऊट त्याचा नॅचरली लेग ब्रेक विथ तो लेग ब्रेक बनवत असतो. नेहाली त्याच शैलीचा खरं तर बॉलर होता, आणि आता अवी तो आउटकटर चांगला टाकतोय. ऑन साइडला आता खेचला फटका, बॅटच्या परफेक्टली रिदम मध्ये आणि फ्लो मध्ये, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. चौथा बॉलवरती षटकार आला आणि षटकाराने 40 वरचे धावपक, 43 धावा टीमच्या टोटल मध्ये. अजून एक फटका डाऊन दी ग्राउंड, लॉंडन हवाई यात्रेसाठी बॉलला पाठवला नितेशने, एअर स्ट्राईक साठी. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आपण बघतोय तर सध्या 49 धावा टीमच्या टोटल मध्ये आहेत, आणि आता सुस्थितीमध्ये संघ जय मसोबा मानेरे. ऑन साइडला अजून एक फटका, परंतु तो फिल्डरचा आवाज, आणि पुढे आपण बघतोय तर जो हातामध्ये बॉल आला होता, ज्या अंदाजाने बॉल फेकला तिथे थोडीशी मिस्टेक झाली. 3 धाबा तर पूर्ण झाल्या, 4थ्या धाबेचा ट्राय या ठिकाणी सुरू आहे, परंतु 4थी धाव मिळणार नाही. हातामध्ये व्यवस्थित खरं तर बॉल आला होता, कदाचित बॉडी बॅलन्स असं वाटलं की गमू, त्याच्यामुळे त्यांनी बॉल आतमध्ये फेकला. अशा पद्धतीने 3 धावा या ठिकाणी मिळाल्यात. आपण बघतो तर या 3 धावा ऍड करत असताना धावा झालेल्या 52 आणि 53 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे टर्मिनस वाकळांसमोर.
चला यानंतर मॅच असेल गावदेव वसार आणि जन क्रिकेट संघ मेवाली पाडा. सो वसारचे कॅप्टन मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की टॉस साठी तुम्ही या. नमस्कार बोलण्यात सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या मॅचचा आणि या स्पर्धेचा त्यांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. न्यू सबस्क्रायबर जे असतील त्यांच्यासाठी ही पर्वणी आणले ग्रामीण टेनिस क्रिकेटने हा सामना आणि ही स्पर्धा अनुभवण्यासाठी. आणि त्याच ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चे फाउंडर सध्या तरी तेजस भाऊ रेडी होतात पहिल्या ओव्हरसाठी. 53 धावसंख्येचं टार्गेट आहे. या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निकेश आणि अवी ही जोडी तुम्ही बघता. एका बाजूला आक्रमकता तर दुसऱ्या बाजूला भेदकता. अर्थातच ॲज अ बॉलर म्हणून ज्याची वर्णी एक फास्टर बॉलर मधून खरं तर एक स्पिनर बॉलर मध्ये कधी आली ते त्यालाच कळालं नाही. आधी वेगवान बॉलर म्हणून तेजस भोरची ख्याती होती, परंतु आता वेग व स्पिन या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. टप्पा पडला, बाउन्स होता, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जवळ चालला आणि अंपायर कोणताही इशारा देत नाही, याचा अर्थ हा डॉट बॉल. परंतु 140 चा इशारा दिला. जो असे जास्त उंचीचे जे खेळाडू असतात ॲज अ बॉलर त्यांना बाउन्सर टाकणे खरं तर तेवढंसं कठीण नसतं आणि तोच बाउन्सर या ठिकाणी तेजस भाऊ टाकत असतो ना निकेशला. सेकंड बॉल यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द लेग कदाचित लेगवरती बॉल लागला ते सांगतात अंपायर सुद्धा. तिथून आपण बघताय तर ही डॉट बॉल. 53 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि सध्या तरी तेजस भोरची जी सुरुवात आहे ना ती लाजवाब झालेली आहे, कारण आतापर्यंत 2 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. नेक्स्ट बॉल कमी गतीचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण ते फिल्डर नाहीयेत. अगदी फिल्डर नसलेल्या क्षेत्रामधून बॉल चालला बॉर्डरांच्या बाहेर आणि अखेरकार जो प्रवास होता स्ट्रगलचा तो प्रवास संपला. निकेश बॅटमधून हा पहिला चौकार. छान बाबूने स्कोरला झाली सुरुवात. ऑन साइडला वर शॉट प्रॉपरली ताकद आणि बॉलला पाठवलाय बॉर्डरच्या बाहेर षटकार. फटक्यासाठी रेडीच होता. पायातला बॉल कशा पद्धतीने बाहेर जाऊ शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही बघितलं. निकेश समोर बॉल आणि त्याच्यावरती रिझल्ट मिळाले 6 धावेचं. आताही थांबून खेळतात, परंतु फिल्डर आताही त्या ठिकाणी नव्हतं. फिल्डर असूनही फायदा नव्हता, कारण बॉल ज्या पद्धतीने आला तो परफेक्ट लिमिटेड मध्ये खेळण्यात आला आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 14. 53 धावसंख्येचं टार्गेट आहे. निकेशलाही माहिती आहे की आपल्याकडे 4 ओव्हर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जरी दबाव पडला तरी 3 ओव्हरमध्ये तो दबाव कमी करू शकतो आणि आजच्या दिवसामधला हायस्ट आकडा 90. सो या क्रीडांगणावरती धावा होतात, परंतु त्या धावा बनवण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये विदाउट प्रेशर तुम्हाला बॅटिंग करावी लागते आणि तेच करतो निकेश. आता हे मागे खेळतात
पण ते व्यवस्थित कनेक्शन नाहीये. हरीश त्या ठिकाणी बॉलला फील करण्यात त्याच्या माध्यमातून आला. इथून आपल्याला पाहायला मिळतात की पहिल्या ओव्हरच्या या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 15 विदाउट लॉस चेस करत असताना टीम वाकळ. वातावरणामध्ये थोडासा वेगळा आहे, कारण जेव्हा सामने सुरू नव्हते तेव्हा काहीसा ऊन होता. त्याच्यानंतर पावसाच्या थोड्याशा सरी बरसल्या. त्यानंतर सध्या तरी सूर्य आणि ढगांचा लपेंडाव सुरू. या खरं तर वातावरणामध्ये क्रिकेट खेळणं ही एक वेगळीच मजा असते. आणि त्यात जर असं नैसर्गिकरित्या ग्राउंड जर एखाद्या खेळाडूंसाठी असले ना, मग त्याच्यामध्ये अजूनही 4 साण लागतात. कारण तुम्ही सध्या क्रीडांगणाची विशेषता बघा, जिथे कॉम्बॉक्स लोडाच्या सुंदर बिल्डिंग सध्या तरी डोळ्यासमोर, त्याच्याच बाजूला असलेली घनदाट झाडी अर्थातच डोंगर बाग, म्हणजे अशा नैसर्गिकरित्यामध्ये क्रिकेट खेळणं, क्रिकेट पाहणं ही काही वेगळी पर्वणीच असते. दुसऱ्या ओव्हरसाठी आला विवेक, या टीमचा मिस्ट्री बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. आणि त्याच्या समोर आहे निकेश. यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु हलकासा कनेक्शन होऊन बॉल चालला मागे. तिथे आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सिंगल. विवेक एक असा बॉलर आहे ना, ज्याच्या टर्नवरती खरं तर तो काही करू शकतो, म्हणून त्याला मिस्ट्री बॉलर हे नाव पडण्यात आलं. अनेक वेळा खरं तर असे निसटणारे सामने ना त्याने आपल्या फिरकीच्या जोरावरती आपल्या टीमकडे खेचलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरची ही जिम्मेदारी आहे ना, ती त्याला आता दुसऱ्या ओव्हरमध्ये पार पाडावीच लागेल, कारण त्याच्या समोर आहे मिस्टर विराटियन अर्थातच अविनाश भोईर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जर आपण पाहिला तर फुल टॉस होता. जर सरळ बॅटने खेळले असते तर कदाचित हा मोठा फटका मिळाला असा, परंतु 2 धावेसाठी ट्राय जरूर केला. बॉल चला डीप मध्ये. हरीशने पुन्हा एकदा बॅकअप दिला बॉलला आणि इथनं आपल्याला पाहायला मिळतात त्या धावातून. खरं तर अविनाश पाटील सोगर रिव्हर्स अविनाश खूप चांगले खेळत असतो, परंतु या रिव्हर्स वरती त्याला बेनिफिट मिळालं नाही. जर हा मोठा फटका जर असता तर 53 धावसंख्येच्या प्रवासामधला थोडासा का होईना, परंतु जो प्रवास आहे ना तो थोडासा प्रवास खडतर जो तो कमी झाला असता, परंतु 2 धावा मिळाला. थोडस थांबून खेळतात यॉर्कर बॉल आणि त्याला पाठवलाय डाऊन द ग्राउंड. बॉल हवा यात्रेसाठी षटकार. चला वसारचे कॅप्टन, विनंती करतो वसारचे कॅप्टन आले असाल तर टॉससाठी या. षटकार पाहायला मिळाला. धावा झालेल्या आहेत सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये 24. आता फुल टॉस बॉल ऑन साइडला जो त्या ठिकाणी बॉल कडे फिल्डर नितेश, परंतु ते पाहतच राहतील आणि नो बॉल वेस्ट ऑफ हाईट, म्हणजे या बॉलवरती मिळतील धावा 7. हे बॉलसाठी वेगळीच होता वेस्ट ऑफ हाईट, परंतु आता विवेकला थोडस विचार करण्यात भाग पडला. ज्या विवेकने अवघ्या एका धावसंख्येचं षटक मागच्या मॅच मध्ये हाताळलं त्याच्यावर आता अटॅक केला जातोय. यावेळेला बॉल जर पाहिला तर बॉडीवरती येत होता आणि हा बॉल होता फ्रीज. आता फ्रीजच्या बॉलवरती फुल टोल वसूल या ठिकाणी करण्यात आलाय. इथेही येईल अविनाशच्या बॅटमधून षटकार. 3 बॉल आणि 30 षटकार. मागच्या मॅच मध्ये असाच काहीसा कारनामा होता. मागच्या मॅच मध्ये विनिंग स्ट्रोक त्याच्याच बॅट मधून आला आणि आता सध्या तरी 37 धावा टीमच्या टोटल मध्ये. यावेळेला आता हे ऑनसाइडला खेचायचा होता, परंतु पडला टप्पा आणि खाली राहिला. अन्यथा 4 बॉल 4 षटकार मारण्याचा आजच्या दिवसामधला पराक्रम राहिला असता त्याच्या नावावरती, परंतु अजूनही एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 37, 53चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळेला अजून एक जाईल बॉल मैदानाच्या बाहेर. अविनाश भोईर याच्या बॅट मधला या ओव्हर मधला हा षटकार क्रमांक 4 आणि ओव्हर समाप्तीचा इशारा अंपायर्स कडून आलाय. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 53 धावसंख्येचं टार्गेट बनला गेला 43, म्हणजे अजूनही या मॅच मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे 12 बॉल मध्ये. चार षटकार खरं तर विवेकच्या विरोधात आले आणि अविनाश भोईरने सांगितलं, मुळशी पॅटर्न मधला एक डायलॉग आहे की मारायचं तर टॉपशाला मारायचं, आणि तेच केलं अविनाशने. जिथे विवेकची खरं तर बॉलिंग लाईनअप कधी चेंज करू शकले असते टीम मानेरे, परंतु धावसंख्या
कमी डिफेंड करायचे त्या अनुमानाने मिस्ट्री बॉलर त्याने पाठवला विवेक, परंतु त्यालाही मागे ठरवलं अविनाश भोईरने. लोअर फुट ऑफ बॉल ऑन साइडला पेजेस बोर, पण टप्पा पडला त्याच्या समोर बॉल ट्रॅव्हल झाला. बॉल चला बॉल वांचल्यावर आलाय चौकार. म्हणजे येणारा 11 बॉल आणि 11 बॉल मधला प्रवास पूर्ण आता खरं तर बाजूने वाकड्यांचा, कारण फक्त 6 धावसंख्येची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. ऑन साइडला बॉल आणि कदाचित हा विनिंग स्ट्रोक नाहीये. पकडली गेली कॅच. नितेश पडतल मैदानाच्या बाहेर. लागेल झटका पहिला अजूनही 10 मध्ये बनवायचे धावा 6. चांगला खेळला निकेश. त्याच्या बॅटमधून 2 चौकार, 3 चौकार, 1 षटकार, 2 सिंगलही पाहायला मिळाला. तब्बल 20 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती तो बाद झाला. आणि त्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मानस विथ द बॉल चांगला त्याचा परफॉर्म राहिला, परंतु विथ द बॅट आता तो चालला. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 बॉलमध्ये अजूनही 6 बनवायच्यात. क्रिकेटमध्ये अशा खरं तर गोष्टी जरूर तुम्हाला पाहायला मिळतात की हाय स्कोर लवकर खरं तर चेस होतो, पण लो स्कोरला थोडासा वेळ लागतो. मानस विथ द बॉल नाही तर विथ द बॅट सुद्धा त्याची चांगली आहे. आणि विथ द बॅट पहिल्याच बॉलवरती षटकार टोकून सामना विजय करत असताना. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर तब्बल 53 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी 9 बॉल ठेवत असताना जिंकला संघ वाघोळने. परास्त करत असताना जयनसोबा मानेरेला आणि झालाय पुढच्या फेरीमध्ये दाखल. चला